आता नवे दर ऐकून तोंडचं पाणी पळेल. मुंबईकरांची लाईफलाईन लोकल ट्रेन असली तरी त्यांचा खरा प्राण हा वडापाव आहे. भारतात महागाई एवढ्या झपाट्यानं वाढताना दिसतेय की आता ती मुंबईच्या वडापावपर्यंत पोहोचली आहे. मुंबईकरांची सकाळ असो की संध्याकाळ नेहमीच वडापाव खाताना दिसतात. केवळ 15 ते 20 रुपयात मिळणाऱ्या वडापावनं मुंबईकरांचं पोट भरतं. मात्र आता याच वडापावसाठी मुंबईकरांना चक्क 35 रुपयांच्या जवळ मोजावे लागणार आहेत. कारण मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी वडापावची किंमत वाढवली आहे. तसेच पुण्यासह इतर ठिकाणी देखील वडापावच्या किमती वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता वडापाव खाण्यासाठी चक्क अधिक पैसे मोजावे लागणार असून या महागाईमुळे आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपयासारखी परिस्थिती झाली आहे. पाहूयात या व्हिडिओमधून की वडापावची किंमत का वाढली आहे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. सर्वसामान्यांना रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे का? महागाई अजून किती वाढणार आहे? धावपळीची मुंबई आणि हातामध्ये गरमागरम वडापाव हे चित्र प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. श्रीमंतांच्या गाडीपासून त्या गरीबाच्या झोपडीपर्यंत सगळ्यांना एकत्र आणणारा हा एकमेव पदार्थ. मात्र आता याच वडापावचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कच्च्या मालाचे वाढलेले भाव, गॅस सिलेंडर आणि तेलाच्या किमतीत झालेली वाढ या वाढत्या महागाईचा फटका आता मुंबईकरांच्या हक्काच्या आणि खिशाला परवडणाऱ्या वडापावला बसलाय. यामुळे मुंबईतील प्रमुख भागांमध्ये वडापावची किंमत आता 35 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. मुंबईकरांसाठी वडापाव म्हणजे फक्त भूक भागवण्याचं साधन नाही, तर ते एक नातं आहे, एक संस्कृती आहे. मुंबईत प्रत्येकाला कुठेतरी पोहोचण्याची घाई असते. लोकल पकडताना, बसची वाट पाहताना किंवा ऑफिसमधल्या सुट्टीत चालता चालता सहज खाता येणारा आणि पोट भरणारा वडापाव हा मुंबईकरांचा सर्वात मोठा आधार आहे. मुंबईत 5 स्टार हॉटेलमध्ये जाणारा उद्योगपती, सेलिब्रिटी असो की रस्त्यावर काम करणारा मजूर, वडापावच्या गाडीवर दोघंही एकाच जागेवर उभं राहून त्याचा आनंद घेताना दिसतात. वडापावनं मुंबईत कधीही श्रीमंत गरीब असा भेदभाव केला नाही. मुंबईकर कितीही मोठी संकट आली असो, वडापावनं नेहमीच साथ दिली. मग तो 2005चा पूर असो, 26/11चा हल्ला असो किंवा लोकलचा संप, अशा वेळी मुंबईकरांची भूक केवळ वडापावनंच भागवली आहे. मुंबईकरांसह सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे वडापावच्या किमतीत वाढ का झाली आहे, तर आखाती देशातील तणावामुळे आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरल्यानं इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय. यामुळे भारतात इंधनाचा नीट पुरवठा होत नाहीये. त्यामुळे भारतात सध्या इंधनाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतोय. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा लागल्यात. लोकांना रात्रंदिवस पेट्रोल पंपावर जागून काढावी लागते. यावेळी काही ठिकाणी वाद होऊन हाणामारीच्या देखील घटना घडतात. भारताकडे केवळ 1 महिना पुरेल एवढाच साठा असल्याची माहिती आहे. यामुळे पेट्रोल डिझेलसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. तसंच इंधन दरवाढीचा परिणाम वाहतुकीवर होऊन इतर वस्तू देखील महागल्या. गेल्या काही दिवसात वडापाव बनवण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक घटकाचे भाव कडाडले. खाद्यतेल, बेसन, वाहतूक खर्च, पावाचे दर वाढल्यानं वडापाव विक्रेत्यांना पहिल्या किमतीत वडापाव विकणं परवडत नसल्याची माहिती आहे. यातच गॅसच्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. गॅस वेळेवर मिळत नसल्यानं हॉटेल चालकांना अधिक पैसे मोजून ब्लॅकमध्ये घ्यावे लागत असल्याची माहिती आहे. आम्हाला ग्राहकांचे खिसे रिकामे करायचे नाहीत, पण जर आम्ही किंमत वाढवली नाही तर आमचा व्यवसाय बंद पडेल. दर्जेदार वडापाव घ्यायचा असेल तर 35 रुपये देणं आता भाग आहे, असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. एकेकाळी 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांना मिळणारा वडापाव आता 35 रुपयांवर पोहोचल्यामुळं सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा परिणाम होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि चाकरमानी ज्यांचे दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचा नाश्ता वडापाववरच अवलंबून असतो, त्यांना आता विचार करून खर्च करावा लागणार आहे. इंधन तुटवड्यामुळे आधीच अनेक जणांच्या नोकऱ्या जाताना दिसतात. त्यातच महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबर डमवण्याची शक्यता आहे. येणारा काळ आता कसा राहणार आहे हे आपल्याला काही दिवसातच कळेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.